कृपया दोन्ही संघाचा 12th मॅन 12 हा कंपल्सरी असेल आणि त्या पेनल्टी राहील. बघूया 12th मॅन इज रिक्वायर्ड इन दी कॉमेंट्री बॉक्स. कोरोडी संघाचा कृपया बॉलिंग संघाचा या ठिकाणी बॉलिंग तर त्यांचीच मॅच स्पर्धा आहे. माझ्या समवेत जहीरभाई हिंदी में बुलंद आवाज, कारण त्यांची आमची भेट नेहमी होते नारंगी गावात, कारण नारंगी गाव हे त्यांचं खास जवळचं एकदम पेटण गाव. नाही स्टॅमिना आहे हो. ज्याच्याकडे स्टॅमिना त्याचा चांगला आहे फ्युचर. चला पहिली जोडी सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वादाची पोहणीची पहिलीच कॉकटेल जोडी मैदानामध्ये पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण पहिला जोडा दाखल. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदार बॉलिंग मार्कर गोलंदाजच्या बोहळ्यावर रॅम्प रोंबट्यावर पहिलं षटक पहिला चेंडू पहिला डोस पहिली मात्रा पहिला रती पहिला खुराक तयार गोलंदाज. हो यस अप्रतिम डिलिव्हरी क्लास डिलिव्हरी आणि पहिल्या चेंडूवर पहिला ब्रेक थ्रू. जहीरभाई काय म्हणाल? अतिशय खराब सुरुवात. सही का सर जी आपने इस मैदान पर एक लाजवाब गेंद थी. गेंदबाज से बल्लेबाज बचना नामुमकिन और क्लीन बोर्ड फिनिशर डाउन होता हुआ और एक लेते छोटा सा ब्रेक. सुनते हैं मधुर संगीत. कमांड डीजे. क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक. क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक. काय चेंडू होता हा. एक लाजवाब. येस येस अप्रतिम डिलिव्हरी. बघूया वेग गती आणि मती याचा पुरेपूर वापर आणि पहिला फलंदाज गाठ पहिला गडी घरा. अतिशय खराब सुरुवात डळमलीत सुरुवात या ठिकाणी. पहिला फलंदाज तंबूच्या दिशा पहिल्या विकेटची एक्झिट पहिल्या विकेटचा कडदाब आहे. प्रथम विकेट स्वाहा. येस वन डाऊन द फलंदाज. जर विकेट हॅट्रिक घेतली तर नागेश पाटील यांच्यातर्फे किती 3000 रुपये. लावताना कमीत कमी 500 लावा. नाक्यावरची लेबरची म्हणजे 800 आहे. 100 रुपये छक्के लोक पण घेत नाही. काल एका आला बघूया म्हणता साहेब 50 ला. अरे 50 काय कुत्री विचारते. लसूण 400 रुपये किलो आहे की नाही सांगा मला. पाव किलो तरी लसूण येईल त्याच्यात. बॉलिंग मार्क तयार सुमित. संघाच्या वतीनं पहिलं षटक धावसंख्या 1-0 अशी खराब सुरुवात. अतिशय मॅच नक्कीच रंगतदार होईल कारण बॉलिंग विरुद्ध कोरोडे असा हा विद्यमान सामना. दोन्ही संघ तुल्यबल बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये बेग फाईट बेग बॅटल कडवी झुंज कडवा प्रतिकार. षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर. हो यस अप्रतिम डिलिव्हरी. आणि कृपया जीपे करू नका. साला संडासामध्ये आगला तरी जीपे. साला 5 रुपये खिशात नाही. समजा सर्व्हर डाऊन झाला तर कुठून पैसे येणार. सुमित आणि हा यस पुन्हा त्या चेंडू पुश केला टॅप केला आहे. बघूया चेंडू केला शॉर्ट कव्हरला. बघूया आणि जहीरभाई खरं म्हणजे आता थोडंसं यांना जरा सांभाळून खेळावं लागेल कारण पहिली ज्यांची जी महत्त्वाची गोल्डन विकेट पहिला चेंडू बघूया अतिशय अप्रतिम डिलिव्हरी. त्याला देखील संबंध नाही. बघूया चेंडू कसा आला आणि कसा गेला. बघूया संघाची धाव संख्या 1-1. 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर. यस आणि 4 षटकामध्ये कधी विकेट हॅट्रिक घ्या 3000 रुपये तुम्हाला मिळतील या ठिकाणी. अतिशय दमदार आयोजन भागेश पाटील USA अमेरिका. क्या बात आहे. म्हणजे बघा ही स्पर्धा कुठं पोहोचली. अमेरिकेला देखील जाऊन पोहोचली. फॉरेन रिटर्न. यस अच्छा म्हणजे सगळं तिकडे पाश्चात्य देशामध्ये पैसा आहे. चांगली गोष्ट आहे. राईट आर्म महोदय विकेट तयार. आणि हा यस पुन्हा एकदा जोरदार अपील कॉट बिहाइंडचा परंतु पंचांचा मात्र नकार असेल. बघूया परंतु चेंडू मात्र अफलातून होता. बघूया या ठिकाणी जबरदस्त मारा जाली मारा मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. संघाची धाव संख्या 1 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय कमी धाव संख्या जुजबी वाजवी मामूली किफायतशीर. 1 फॉर द लॉस. थोडासा अटॅक करावा लागेल जहीरभाई. सही का सजी. अटैक तो करना होगा. बल्लेबाजों को घेर बदलने होंगे इस मैदान पर. यस मैदान बदलला कुठं घेर.
आणि USA वरून बघूया कॉमेंट्री पॅनल. यस गंधार वजेकडून 2000 रुपये. क्या बात आहे. जमले अनेक क्रिकेट खेळू चला पाहू चला खेळाडू जमले अनेक बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक बघूया म्हणजे bowling ला किती बघूया म्हणजे कॉमेंटेटर देखील बघूया या ठिकाणी पैशांची उधळण बघूया. कशाला तिकडे कुठे दुसरीकडे मरताय कशाला उपटाला तिकडे जाता तिकडे या तुम्ही. जर तुम्ही संध्याकाळ पण थांबला ना तुमच्या मजबूत ओट्या भरल्या जातील. एक षटकांचा खेळ पूर्ण होतो आणि धावसंख्या आहे ती एक फक्त एक गडी एक बाद. बाद दोन नाही, दोन बाद ना रे. धाव संख्या फक्त एक दोन बाद एक अशी खराब स्थिती बघूया. नवीन गोलंदाज जबरदस्त मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाचा कंबरड मोडलं पहिल्या षटकात. वेल बिगन इज हाफ डन असं इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. कारण कुठली सुरुवात चांगली पाहिजे या ठिकाणी. अतिशय दमदार आयोजन कारण ही ब्राह्मण समाजाची स्पर्धा आहे बघूया. बॉलिंग सालाबाद प्रमाणे गेल्या वर्षी देखील मला इथं आमंत्रण होतं परंतु दुर्दैवानं आता यावर्षी देखील तसंच आहे बघूया या ठिकाणी. नवीन गोलंदाज षटक क्रमांक दुसरा प्रगती बदल आपला ठेवणीतला पडाडीतला वैयक्तिक पहिलं षटक. बॉलिंग मार्क होता या नवीन गोलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स नवनिर्वाचित गोलंदाज काय नाव रे आदित्य. आणि हा यस पुन्हा बॅकवर्डला गेला बघूया. चेंडू पंच केला बघूया या ठिकाणी बॅकवर्ड गल्ला जाईल. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या ही मात्र मॅच अशी आहे एकीकडे ठाकरे गट दुसरीकडे शिंदे गट. राजकारण नाही फक्त ओनली म्हणा कारण क्रिकेट इज अ फनी गेम. नाही तर साला आमचे सुचवायचे आम्हाला लॉकमध्ये टाकायचे रांडेच्या तू कसा बोललास. धाव संख्या ते 2 वर 2 बाद 2 2 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आदित्य तयार राईट आर्म हो द विकेट. आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त ऑन राईट चेंडू झाले आणि लॉंग ऑनला मिळेल फक्त एक धाव. एक से ज्यादा कुछ भी नाही. झहीरभाई खरं म्हणजे थोडासा अटॅक करावा लागेल गेअर बदलावा लागेल कारण कमीत कमी 40 ते 50 धावा तरी कमायचे 40 तरी पाहिजे कमीत कमी. हेलो सही कहा दर्शक सर जी आपने इस मैदान पर एक लाजवाब मुकाबला है क्योंकि ये क्वालिफाई मुकाबला है. लीग Yes, मैच yes. फॉर्मेट है. दोनों टीमों ने एक एक मुकाबले जीते और इससे पहले मुकाबले में बात की जाए तो विकास 11 बॉलिंग श्रेणी टीम ने एक गेंदों पर 3 रन चाहिए था और डीप स्क्वायर का सीमा रेखा के बाहर और यही गेंदबाज ने उस मैच को जिताया था. और क्या गेंदबाजी नहीं उतनी अच्छी बेहतरीन बल्लेबाजी का Yes. नजारा पेश किया था. येस नक्कीच अतिशय चांगला बॉलिंग अटॅक बघूया. संघाची धाव संख्या 4 वर 2 बाद 4 4 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. या ठिकाणी आमच्या महिला भगिनी आल्यात बघूया. या ठिकाणी पुन्हा एकदा या स्पर्धेत आपलं हार्दिक स्वागत असेल. आणि हा पुन्हा एकदा स्टेअर केला बघूया. चापटे मारले परंतु धावा किती मिळतील बघूया. चेंडू जाईल या ठिकाणी फक्त जाहीर घोषित निर्धार. एक धावेचा इशारा एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 5 वर. पहिल्या षटकात 2 बळी घेऊन बघूया फक्त एक धाव दिली. काय जबरदस्त मारा केला. जबरदस्त एक्झिबिशन परफॉर्मन्स. सुमित अतिशय भन्नाट मारा केला आणि प्रतिस्पर्धी संघाला टोटली गेले बॅकफुटवर संघ उतरणीला. बॉलिंग मार्क होता या त्याच्या पावलावर पाव ठेवून आदित्य कोरोडियानी बॉलिंग्स. आणि हा लॉप केला पुन्हा चेंडू हवेमध्ये असेल या ठिकाणी बंधू जाईल. नो मॅन्स लँडमध्ये 4 धावांसाठी बघूया. जबरदस्त टायमिंग लॉंग ऑफला बघूया. स्टेपवर झहीरभाई जरा असा फटका बघूया म्हणजे समय सूचक फटका होता काय म्हणाल. सही कहा सर जी ऐसे बल्लेबाजी के जलवे होने भी चाहिए और टीम में थोड़ी सी बैकफुट पर फ्रंट फुट पर आने की जरूरत है. और वाकर फ्रंट फुट पर नहीं आएगी तो ये मुकाबला आपके लिए थोड़ा सा दूर होगा मगर चांस आपको मिल जाएगा इस मुकाबले में क्योंकि ये लीग फॉर्मेट मुकाबले है. सुनते हैं एक मधुर संगीत फिर आते हैं मैदान के और कमांड दीजिए. डीजे ठोक दे. थँक्यू डीजे थँक्यू धन्यवाद. एक सुंदर फटका 4 धावांसाठी चौकाराने धावसंख्येला आखानी. आउट साइड पर गेंद को खेलना चाहते थे. बैट का ऊपरी किनारा गेंद हवा में थी. कैच का मौका था. क्या ड्रॉप. 1 को 2 में तब्दील कर जाएंगे दोनों बल्लेबाज और इस 2 रन के साथ स्कोर भी बढ़ता हुआ नजर आएगा. सर जी आप बल्लेबाजों ने अपने घेर खोला है क्या कहना चाहेंगे. नक्कीच पण हा मात्र एक झेल होता फटका पाहिजे जमला होता. बॅटवर नक्की आला रडारमध्ये नव्हता बघूया परंतु कॅचेस विनिंग द मॅचेस शेवटी नशीब बघूया. तर ड्रोनच्या माध्यमातून यस या ठिकाणी यस काय दमदार आयोजन या ठिकाणी अतिशय क्लास आयोजन. संपूर्णपणे प्रोफेशनली व्यावसायिक स्पर्धा आहे बघूया. जरी टीम जरी लोकल असल्या परंतु झहीरभाई IPL देखील झकमध्ये. IPLला काय असतात तर मी सांगितलं असतं आमच्याला ताई नसत्या तर महिना बघेन नसत्या तर माझी वेगळी ट्युनिंग असते या ठिकाणी.
आणि हा यस पुन्हा एकदा अप्रतिम कव्हर आहे. जबरदस्त टायमिंग 4 धावांसाठी जबरदस्त, परंतु आहे तिथं बघू या ठिकाणी. कारण झाडाच्या मागे दिसत नाही हो. तिथं तरी संडासला बसला तरी आम्हाला समजणार नाही का. बघा दिसतंय का सांगा मला. तर टोटल संख्या 12वर 2 बाद 12. आता मात्र झहीरभाई थोडासा गेअर बदलला. बघूया या षटकामध्ये मात्र धावा कुठल्या तब्बल 11 धावा, म्हणजे चांगलं बघूया बेनिफिशियल. पहिल्या षटकात धावा दिली फक्त 1 धाव बघूया. दुसऱ्या षटकामध्ये जरी विकेट गेले असल्या परंतु नंतर मात्र दमदार फलंदाजी. धाव संख्या 12 चेंडू 12 धावा 2 ऑफ 12 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. म्हणजे प्रति षटकामागे 6 धावांचं इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट. कोरोडे आणि बॉलिंग 2 बलाढ्य संघ निष्णात संघ या ठिकाणी पंचक्रोशीतील मातब्बर संघादरम्यान एक हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना, अटीतटीचा नाट्यमय सामना या ठिकाणी. चला नवीन गोलंदाज. एक मिनिट सर फक्त थांबवतोय. बोळीन संघ जर जिंकला त्यांच्यासाठी यशभाई पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस घाटकी मंडळ यांच्याकडून देण्यात येणार आहे. त्यांचं एक ब्रीद वाक्य की यशभाई बोला किधर भी चला. येस येस नक्कीच. किधर बी ना संडे आहेच. आणि गोलंदाज नवीन गोलंदाज प्रथम आणि फर्स्ट. 12 चेंडू 12 धावा. आणि मात्र जहीरभाई पैशाची मात्र उरला नाही. तर बघूया जर तुम्ही परफॉर्मन्स केला ना कमीत कमी घरी घेऊन बायको देखील खुश होईल. मिस्टर प्रथम तयार संघाच्या वजनात तिसरं षटक प्रगती पदावर. गोलंदाजच्या भोळ्यावर रॅम्प ट्रॅकवर पहिला चेंडू या ठिकाणी तिसरं षटक. धाव संख्या 12 चेंडू 12 12 2 बाद 12 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि हा चेंडू पुन्हा अनसाईडला जबरदस्त टायमिंग चेंडू जाईल या ठिकाणी लॉंग ऑनला. आणि अशा प्रकारे या ठिकाणी फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का. डीजे थांबायचं प्लीज. कमी म्हणजे मिलोड आवडतं म्हणजे मधल्या फलीतील फलंदाज जतीन सचिन. 3 बाद 12 12 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि फलंदाज सचिन इथं न्यू मॅन. बघूया संघाला तारक की मारक, साधक की बाधक, अनुकूल की प्रतिकूल उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. बॉलिंग संघाचा मुद्रा जबरदस्त या ठिकाणी बॉलिंग अटॅक चालू आहे. बघूया कोरोडी संघाची पहिल्या चेंडूपासून जी वस्त्र झाले ते पर्यंत दुसरं षटक मात्र त्यांच्या थोडंसं कामी आलं. तब्बल त्या षटकामध्ये कुठल्या तब्बल 11 धावा. 5 षटकांचा का 6 षटकांचा सामना आहे. 4 ओनली 4. मग आता अटॅक करावा लागेल. याच्यानंतर फक्त शेवटचं षटक असेल. बघूया बॉलिंग मार्क तयार प्रथम. आणि हा चेंडू पुन्हा एकदा पुश केला, टॅप केला या ठिकाणी. चेंडू जाईल बॅकवर्ड पॉइंटला. मिळेल 1 धाव. संघाचा टोटल स्कोर आला 13वर. सर जी देखिए यश पाटिल सर जी की जानिब से भी इनाम आया है कि यहाँ पर अब विकास 11 बॉलिंग मुकाबले को जीतती है तो 1000 रुपये का इनाम उनको भी दिया जाएगा. खाम बॉक्स के लिए तो आया है, वहाँ पर खिलाड़ियों के लिए इनामों की राशि तमाम हमारे स्कोरर है. लाजवाब मुकाबला है और ये बॉलिंग कर की एक खासियत है. इस टूर्नामेंट का 3रा साल है, बेमिसाल है, लाजवाब है. कलाकाराची कदरदान करणारा बॉलिंग. हो येस पुन्हा एकदा चेंडू पुश केला. बघूया बचावात्मक पवित्र या ठिकाणी. काय दुर्दैव. बघूया जबरदस्त हिट हिट डीजे. गणपत बजाना काय तो बंद किया. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सातों जन्म तुझको पाते गोरी तेरे नैनों में हम बस जाते. सपनों की बघूया पुन्हा एकदा जवळ बघा बॅड लक बघा कशा. कारण माणसाचं नशीब म्हणजे खुदा मेहरबान तो गदा पैलवान. बघा आता रनआउट कसं काय झालं म्हणजे आमचा दुर्दैव. 4 बाद 13 13 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. अतिशय दयनीय अवस्था. उडालेले तारांबल, हबेल, अंडी, घाबरगुंडी, घसरगुंडी, फटबचिती. अतिशय खराब स्थिती, दोलायमान स्थिती. बॉलिंग मार्क तयार. नवीन फलंदाज मिडल ऑर्डरचा मधल्या फलीचा फलंदाज प्रथम. बॉलिंग संघानं मात्र कमालीची गोलंदाजी केली या ठिकाणी. अफलातून गोलंदाजी, जबरदस्त बॉलिंग अटॅक. डीप मिड विकेट या ठिकाणी लॉंग ऑन. बघूया कावो कॉर्नरला या ठिकाणी अतिशय आक्रमक फिल्डिंग या ठिकाणी. तपन नाईक
प्रत्येक कॅचला बघूया आतिश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचे कॅश प्राईज. यस, क्या बात आहे. आतिश नाईक यांच्याकडून 500. आणि हा यस बॅकवर्डला गेला. अप्रतिम स्क्वेअर कट बघूया. जबरदस्त टायमिंग, क्लास टायमिंग. आणि मिळतील फक्त या ठिकाणी. तुम्ही तिथं कितीही कुथलात तिथं फक्त एक धाव. तुम्हाला एकदम मजबूत एरिया आहे. एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 15-14. 4 बाद 14, 14 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था. खरं म्हणजे ही स्पर्धा तुम्ही ऑनलाईन घरी बघू शकता. समोर TV, पुढ्यात बियरची बाटली, उजव्या हाताला चाकणं. बायकोला पण बरं वाटतं माझा नवरा घरात आहे. चला, नवऱ्याने चप्पल घातली, बायको काल्या माणसासारखी आडवी येणार. कुठं निघालात म्हणजे तुमचं ना. आय एम टॉकिंग अबाउट ओनली मी, नॉट फॉर अदर्स. म्हणजे ही स्पर्धा तुम्ही ऑनलाईन बघू शकता. बघूया. यस, DBN लाईव्ह. हो यस, क्लास दिली. पुन्हा एकदा जबरदस्त बघूया. या ठिकाणी बेट झाला, शफल झाला, स्ट्रगल करतोय. ये देखो पुन्हा अगेन. अरे सचिन यांच्याकडे 2 चढे सही का सर जी. देखिए सचिन आउट होकर पॉइंट का रास्ता नापते हुए इनाम आया था 5,000 रुपए का 2 सिक्सर के लिए, मगर यहाँ पर डायरेक्ट हिट और क्या लाजवाब फील्डिंग का नजारा होता हुआ विकास 11 बॉलिंग टीम बैकअप करती हुई नजर आई. पहले मुकाबले में देखा कि आखिरी गेंद पर 3 रन चाहिए तो वो बने और वो मुकाबला जीता. और उसके बाद ये टीम ने पीछे मुड़ के नहीं देखा कि हमने गलती की है, मगर अब मैदान पर वो गलती को माफी नहीं मिलती है. आपने भी जाना है. 5 बाद 14 वाताहत. खरं म्हणजे कोरोडी सांगायला म्हणते ऋषी मुनींचा शाप आहे घ्या. तुमचे प्लेयर मात्र आउट होते, रनआउट. बघा दुर्दैवरित्या आउट झाले त्या ठिकाणी. नवीन फलंदाज जाईल या ठिकाणी. यस, प्रथमेने विकेट घेतली तर या ठिकाणी 1000 रुपयाचे कॅश प्राईज. विपुल वजेकडे बघूया. या ठिकाणी आउटसाइड लेग स्टंप बघूया. पहिला वाईट, पहिले अवांतर या ठिकाणी. वाईटचा इशारा. स्वैर मारा, दिशाहीन मारा. संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 15 और 15 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट. 5 बाद 15 वाताहत. यातायात कमी धावसंख्या, लोएस्ट स्कोर इन दिस मॅच फ्रॉम कोरोडी. सर आज संडे आहे आणि बँक बंद आहे तरी पण आज आता काय ATM आहे हो. नक्की आता काय तसा प्रॉब्लेम नाही. ATM नाही तर दुसऱ्याकडून उधार घ्यायचे, काय फरक पडतंय. उद्या मिळणारच आहे. यश भाई किधर भी चला, संडे आहे. किधर भी म्हणजे दुसरीकडे नका घेऊन जाऊ. अच्छा, 1000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी. यश भाई. आणि हा उलटा चेंडू पण तो टायमिंग चुकला या ठिकाणी, परंतु जाईल या ठिकाणी. लॉंग ऑनला बघूया मिळेल फक्त या ठिकाणी. चांगलं रनिंग मिळून द विकेट. येस, 2 धावेचा बेनिफिट. टोटल 16, टोटल स्कोर इज 17. 2 धावा मिळतील या ठिकाणी. फक्त एक ओनली 2 ना रे बा. खरं विजय पाटील मला माहित नव्हतं डान्सिंग अंपायर. बघूया मगाशी मला गोट्या येतात माझी सेटिंगला. तुझी काय सेटिंग लावून तुला 10,000 देणार कोण. ज्याला याना 10,000 आयोजकांनी करायचं काय. बायकाच्या घंटेने घंटे ठेवायचे, आणणार कुठून पैसे. हा काय खर्च कमी आहे का हो. सर्व सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. बरोबर की नाही. बरोबर की नाही. सर्व सोंग आणता येत नाही, पैसा कुठून आणणार हो. सध्या दिवस वाईट आहेत. कोरोनानंतरची मारामारी चालली पैशाविषयी. त्याला 10,000 द्या, याला 15 आणि आणखी होत आहेत. यस या आहे जमीन आहे हो. मग शेवटी आहेतच ना, खर्च आहे ना. जरी स्पर्धा तुमची छोटी असं वाटू नका तुम्ही. नाही नाही, धन्यवाद. बघा त्यांचा बराच सपोर्ट त्यांना बरोबर आमच्या बाहेर जरी यायला असले परंतु बराच सपोर्ट आहे त्यांना देखील धन्यवाद. बघूया USAकडे ज्यांचे बहुतेक बरेच, कारण ते मोठ्या मोठ्या पदावर आहेत. बघूया का ब्राह्मण समाज कसा आहे हा जरा सुशिक्षित आहे. बघूया आणि बऱ्याच ते त्यांचे क्वालिफाईड असतात. हो राईट आर्म होते विकेट. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त चेंडू, अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाज. संघाच्या वतीने म्हणते शेवटचं अंतिम आखेचं निर्वाणीचं फायनल षटक. स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक. गोलंदाज कौस्तुभ. 17 ना रे. 17, ओनली 17. यस, प्रथम याच्या रनआउटला बघूया विपुल वजे यांच्याकडून फ्रॉम USA 1000 रुपयाचा कॅश प्राईज पुन्हा एकदा लॉट केला आहे. आणि हा दमदार चेंडू हवेमध्ये. यस, लॉंग ऑनला आणखीन एक विकेट. खेळू चला, पाहू चला, खेळाडू जमले अनेक. क्रिकेट खेळू चला, पाहू चला, खेळाडू जमले अनेक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बोलिंज गावी भरला या विकास पाटील चषक. बरस
बात की जाए तो दशरथ सर जी छठा विकेट गिरा है और टीम थोड़ी सी यहाँ पर बैकफुट पर है, मगर सिंगल डबल से एक साझेदारी छोटी चाहिए। ये तीसरा ओवर आपने देखा अरे अब जहीर चौथ्या भाई, ओव्हरची- हे शेवटचं षटक, या षटकामध्ये कमीत कमी 10 ते 15 धावा यायला पाहिजे, कारण अतिशय वाईट स्थिती आहे. धावा फार कमी आहेत, कारण बॉलिंग संघ त्यांचं हे घरचं मैदान आहे आणि अतिशय बलाढ्य संघ, ताकदवर संघ आहे. प्रतिस्पर्धी संघाला चारही मुंडे चित करण्याची यांच्याकडे पॉवर आहे. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार. शेवटचं षटक, प्रगती वदान, आणखीन एक चेंडू राईट आर्म होते विकेट. मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज. आणि हा यस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, अकोट टाप्याचा चेंडू हवेमध्ये असेल या ठिकाणी, मिड ऑफला, शॉर्ट मिड ऑफला, आणि आणखीन एक विकेटचं पदान. आणि या संघाचा कोरोडी संघाचा हत्या गेलाय, फक्त शेपूट बाकी आहे. पाटील चषक डीजेवाले तर आज जरा थोडंसं कमी वाजवा, नाही का? आम्ही असल्यानंतर थोडंसं कमी वाजवायचं, कारण आमचे जे विकेट गेल्यानंतर जे आमचे शब्द असतात ते सोडायचे असतात आम्हाला. अजून आमची काही नुसती झलक आहे. आमची जी ओरिजिनल कॉमेडी अजून चालू नाही केली. आता टेलर आहे, पिक्चर बाकी आहे. यस, बॉलिंग मार्क तयार. शेवटचं षटक, बरोबरी चेंडू फेकण्यासाठी. यस, नवीन फलंदाज, नाव काय रे बा? रुपेश. तर कौस्तुभ यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर या ठिकाणी भागेश पाटील यांच्याकडून 3,000 रुपये, 3,000. काय जबरदस्त बघूया टीम, पैशाची बरसात, पैशाची उधळण. बरं आहे, बारमध्ये उधळण्यापेक्षा इकडे उधळा. त्याला बारमध्ये साला पैसे उधळणं, परत रोग घेऊन या. त्या इथं बरं आहे ना, ते तरी आशीर्वाद देतील. करा भाऊ, बघा समालोचन आमचं असं आहे, कोणी निंदा कोणी वंदा. आणि हा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा चॉप केला चेंडूला या ठिकाणी, बॅकवर्ड पॉईंटला गेला. मग अतिशय चांगली गोलंदाजी केली झहीरबाई आणि प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी. आणि फलंदाज बाद रनआउट, म्हणजे तिसरी रनआउट. हे काय म्हणणार, तिसरी थर्ड विकेट रनआउटच्या रूपाने. सर जी देखिए वहाँ पर टीम को संवरना था, वहाँ पर टीम बिगड़ती हुई नजर आ रही है. बैक टू बैक विकेट, 2 चल में आया, ये कहानी हमें देखने को मिल रही है, मगर यहाँ पर विकेट गिरेंगे तो आपको तकलीफ होगी. और फिर एक मैच आपने विजय किया है और वो भी लो स्कोरिंग मैच का, एक लाजवाब गेंदबाजी कर मुकाबला जीता, और बल्लेबाजी में ऐसी परिस्थिति इस मैदान पर नहीं चलेगी. आणि हा डोड आहे सामना आहे का? जर हरला तर अजून चान्स आहे, असं म्हणजे एक चान्स आहे अजून. तर नवीन फलंदाज, यस, तळाचे फलंदाज, बुडाचे फलंदाज, कारण त्यांचे मेन जे विकेट आहेत ते गेल्यात या ठिकाणी. आणि हा पुन्हा चेंडू खोदून काढला या ठिकाणी. यस, पुन्हा एकदा काय झालं, गोटे बिटे खेळायचे काय पहिले लोक? बघा नेम, बघा अचूक नेम. एकही अशी त्यांनी विकेट घालवली नाही. बघूया, यांना म्हणतात काय क्रिकेट आहे तुमचं बॉलिंग करायचं या ठिकाणी. येस, गोट्या बघूया. मोठे हा 5वा फलंदाज, रनआउट, म्हणजे कुठंतरी यांचं ताळमेल जमत नाही या ठिकाणी. कोरोडी संघाची अतिशय दयनीय अवस्था बघूया. त्यांचा उडाला फज्जा, गालन, त्रेदा, तिरपीट, सशे, होलपट, मुस्कट दाबी. धाव संख्या इनमिन फक्त 17 धावा. राहिला म्हणते शेवटचा गड्या किती गेलेत? 8 गेले ना? 9 गेला. माझा हा शेवटचा बाजार आहे. हा शेवटचा, म्हणजे उत्तर लास्ट तुझे आहे. बॉल. हा चेंडू कधी निर्धावाला तर चंद्र गंधार साहेब एक यांच्याकडून मात्र 2,000 बरं आहे. रुपये आहेत नाही, नाही, मॅडम षटकसाठी. झहीर भाई, एक मात्र बरं आहे, सगळ्यांना खेळायचा चान्स मिळाला बरोबर या ठिकाणी. म्हणजे कोणाला अन्याय नाही, म्हणजे पराभव सगळे दोषी आहे, बरोबर की नाही? आणि हा यस, बॅकवर्डला गेला. पुन्हा एकदा चांबरसर टायमिंग, अप्रतिम कव्हर आहे. चेंडू गेला डिबेश कव्हरला, मिळते 4 धावा आणि अतिशय क्लास फटका. मग याला कशाला मागे ठेवलाय? संपला. आणि बघा या ठिकाणी कोटा संपला. टोटल स्कोर 21. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 24 चेंडू 22 धावा, म्हणजे प्रति षटका मग 5.5 धावांचं आस्किंग रन रेट. भरत मोरे तुम्हाला अटेंड करतील या ठिकाणी. नेक्स्ट मॅच विल बी रामजी बाबा आणि रातोडी संघाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. यस, रामजी बाबा मागाचा मोठे विनर संघ या ठिकाणी. शेवटच्या मी चेंडू प्रवीणना विनंती करतो. प्रवीण, नाणेफेकीसाठी यायचं आहे, नाणेफेकीसाठी यायचं. कौस्तुभ तुम्हाला 3,000 रुपयाचं भागेश पाटील यांच्याकडे, ज्यांनी विकेट हॅट्रिकसाठी ढळलं. मात्र बघूया कौस्तुभ 3,000 रुपये. यस यस, मॅच टोटल 4,000. जे आले थेट वाईन शॉप गाठा तुम्ही, तर थांबूत नका, बरोबर की नाही? यस, विजय पाटील डान्सिंग अंपायर, प्रतीक गोट्या. तुम्ही जरा ट्राय करा हो गोट्या, जरा शिका, मजा आहे जरा. येस, थँक्यू सर. आम्ही टॉसकडे थोडंसं वळतो कारण इनिंग ब्रेक झाला.
पुढच्या वर्षी या. बोलिंगवाले तुम्हाला विनंती करतो, बघूया काय होईल ते होईल ते, पैसे काढा पण गौतम पाटील आणा. फक्त सगळ्यांचं सामान फक्त बांधून ठेवा, माहिती झालं. थँक्यू 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 दशरथ सर. मी आले की सगळे बेकाबू होतात बघा, त्याला तरी घासायला फुटलं जरा. येस थँक्यू. मी विनंती करेल प्रवीणजी आपण स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय रामजी बाबा वाळुंजने. कुमारजी काय निर्णय? बॅटिंग घेतोय आम्ही. मागील मॅच 28 धावांचा होता आणि 28 धावांच्या मॅचमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत आलेली मॅच गमावली होती. तर एकंदरीत या मॅचसाठी कशा प्रकारची तयारी आणि कशा बघताय रातोडी समोर हा मॅच? नक्कीच हीच तर या ग्राउंडची ख्याती आहे की लो स्कोर इथे डिफेंड करणं अगदी सोपं असतं. ते आम्हाला कोरटकरांनी दाखवलं आहे आणि आता ती चूक आम्ही करणार नाही. प्रथम फलंदाजी करून आम्ही जास्तीत जास्त धावांचं डोंगर उभी करून एक आव्हान आम्ही रातोडी संघाला देऊ शकतो. रातोडी संघही तेवढाच चांगला गेम खेळतायत, पण आता एव्हरी मॅच इज अ नॉकआउट. तर आम्हाला 110% आमचं देऊन हा विजय निश्चित करायचा आहे. धन्यवाद. कुमारजी पहिल्या मॅचमध्ये चर्चा झाली नव्हती, परंतु हे वर्ष तुमचं रिटायरमेंटचं वर्ष 26 तारखेला आपण रिटायर होणार आहात, परंतु हे शेवटचं बोलिंगचं आयोजन तुम्हाला खेळायला मिळतं. एकंदरीत या आयोजनाबद्दल काय सांगाल आणि कसं वाटलं यावर्षीचं आयोजन पाहून? नक्कीच आयोजनाबद्दल बोलायचं झालं दरवर्षी प्रगती होत चाललेली आहे आणि एक मानस होता आमचा की आपण लीग टुर्नामेंट चालू करूया, म्हणजे तशी भंडारी किंवा वाडवळ समाजाची होते तसे एक इच्छा होती माझी आणि संतोषची सुद्धा, जी आता पूर्णत्वास मला वाटतं बोलिंग्स नेत येतील. कारण आता हे दाखवून दिलेलं आहे, त्या लोकांनी लीग चालू केलेली आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे हे नियोजन आहे. म्हणजे हेड्स ऑफ टू श्री गणेश. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. रातोडी संघ टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही पण बॅटिंग घेणार होतो, पण आता आम्ही हरले. एकंदरीत मागील मॅच 26 धावांची थोडीशी जीवाला लागणारी होती. कशा प्रकारे टीमला आता मोटिवेट केलं आणि या मॅचला कशा प्रकारे बघताय? या मॅचला आम्ही खूप मागच्या मॅचमधून खूप शिकलो आहोत कसं खेळायचं आहे आणि कमी रनमध्ये. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला सुद्धा या मॅचसाठी. चला तर नाणेफेकीचा कौल झालाय. अहवाल असा आहे टॉस का बॉस मधून रामजी बाबा वाळुंजने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारले आणि रातोडी संघाला फिल्डिंगसाठी आमंत्रित केलं. हा अहवाल टॉस का बॉस मधून आहे. तुर्तास चालू असलेली मॅच मोठी मॅच आहे. धन्यवाद. मी श्री गणेश बोईन सरपे विकास चिनेकडून प्रकाश नाईक उर्फ बारक्या तसे मोहन यांचंही आगमन झालं, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. ते जयमुनीचे संचालक श्री मनोहर नाईक यांचंही आम्ही आगमन करतोय. तिघांनी व्यासपीठावर स्थानबद्ध व्हायचं आहे. मोहन आणि बारक्या दोघांही विकासबरोबर भरपूर क्रिकेट खेळलेले आहेत. पुन्हा एकदा मॅचकडे आपण फिरतो आणि पाटील साहेबांकडे आपण त्यांचे समालोचन ऐकण्यासाठी खास आलो आहेत. ते पाटील साहेबांकडे आपण माईक सुपूर्द करतोय. धन्यवाद या ठिकाणी. आणि पर्सनली मात्र इथं लक्ष आहे त्यांचं, बघूया या ठिकाणी असं आयोजन पाहिजे हो. थँक्यू. या ठिकाणी 22 धावांची गरज, अतिशय कमी धावसंख्या, जुजबी धावसंख्या, लोएस्ट स्कोर, मिनिमम स्कोर तुम्हाला चेस करायचा या ठिकाणी बॉलिंग संघाला. बघूया या ठिकाणी विकासमध्ये बॉलिंग संघ 22 धावांची गरज. हेर भाई म्हणजे टार्गेट जरी सोपं असलं कधी कधी हाय व्होल्टेज होऊ शकतात. काय वाटेल तुम्हाला? सही का सरजी दशरथ भाऊ. नक्कीच का हा सामना पहिला विकास 11 बॉलिंग ज्यांनी 25 धावा केल्या होत्या आणि 26 धावा करताना एक चेंडू 3 धावांचं आव्हान आलं होतं आणि तो षटकार नाही लागला असता तर हा संघ पराजितच्या छायामध्ये गेला असता. आणि एक चांगली खेळ आपण पाहतोय आणि नक्कीच एक लाजवाब मुकाबला होना चाहिए. मगर आज ये 22 रन बनाते कितने ओवर लेके लिए जाएंगे और कितने ओवर में ये मुकाबला समाप्त किया जाएगा? क्या आयोजकों का वक्त बचाया जाएगा या फिर ज़्यादा वक्त इस मैदान पर लिया जाएगा? मैच ऑन है. बैकफुट पर जाकर गेंद को कट किया, गेंद थर्डमैन दिशा में डिक्लेयर जोन में जाती हुई. अगली आवाज़ सुनते हैं जिन्होंने इस मैदान पर नहीं पूरे मुंबई महाराष्ट्र में अपनी आवाज़ की छाप छोड़ी है. ऐसे हमारे सभी के चेते लाल धन्यवाद जहीर भाई. यस जहीर भाई अतिशय दिलदार माणूस या ठिकाणी. आणि भरत मोरे यांचं तंत्रशुद्ध समालोचन. षटक क्रमांक पहिला प्रगती बदल पहिल्या चेंडूवर पहिली धाव बघूया, कारण जास्त टार्गेट तुम्हाला चेस नाही करायचं. बघूया जर सिंगल तुम्ही चेस केली तर नक्कीच स्कोर तुम्ही उभा करू शकता. बघूया मोठ्या फटक्या मारायची गरजच नाही. बॉलिंग मार्ग तयार. संघाचा पहिला गोलंदाज रुपेश तयार. बघूया 22 धावांची गरज. धावसंख्या बिनबाद 1, 1 फॉर नन. विकास 11 बॉलिंग आणि कोरोडे असा हा विद्यमान सामना. 22 धावांची गरज. आणि हा चेंडू पुन्हा एकदा ग्लान्स केला. बघूया चेंडू गेलाय जाहीर घोषित. शॉर्ट फाईन लेगला 1 धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर 2 वर बिनबाद 2. सर 22 धावा इस मैदान पर आसानी से बन भी जाते हैं, मगर थोड़ी सी मैदान की आखिरी देखी जाए तो थोड़ा सा झाड़ मैदान के अंदर है. इस झाड़ के बारे में क्या कहना चाहेंगे आप? नक्की आणि हे नैसर्गिक आहे. झाडं पाहिजे. बघूया या ठिकाणी अतिशय चांगलं या ठिकाणी
जरी तुम्ही कुठे थकला तरी झाडाखाली तुम्ही राहू शकता या ठिकाणी. प्रत्येक षटकाराला डॉन यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. यस क्या बात है. डॉन यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज 500. डॉन है लेकिन एक डॉन है पालघर में स्वप्नील पाटील बेरवाडे के डॉन. आता प्रत्येक डॉन आता डॉनचे दिवस नाही बरोबर आता यांचं नाही या डॉनचं नाही सांगत. डॉन बिन संपले आता सगळे. आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी शॉट मिडवे केला मिळेल. एक धाव बघूया चांगली फेक परंतु या ठिकाणी धाव मिळतील बघूया. संघाची धाव संख्या झाली 3 वर बिनबाद 3 3 फनन 19 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथी प्रयत्न. अतिशय दमदार आयोजन चांगलं मैदान सुसज्ज क्रीडा संकुल. काय या स्पर्धेत तुम्ही थाटमाट बघितला बघूया. एखाद्या मोठ्या स्पर्धेला देखील लाजवेल अशी ही भन्नाट स्पर्धा या ठिकाणी. आणि हा यस आउटसाइड लेग स्टंप पुन्हा एकदा या ठिकाणी. स्वैर मारा दिशाहीन मारा स्टंप कुठे चेंडू कुठे जखम मांडीला आणि इला ढुंगणाला. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. एक धावेचा इशारा. एक धाव मिळते संघाची धाव संख्या 4 वर. बिनबादच्या पुन्हा एकदा चेंडू पुश केला या ठिकाणी. अगेन दॅट शुड बी मिळेल फक्त एक धाव या ठिकाणी. संघाची धाव संख्या 5 वर. बघूया याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. मोठे फटके मारायची गरज नाही. सामना टोटली हातामध्ये आहे या ठिकाणी. विकास 11 बॉलिंग संघ जैरबाई. हेलो सही कहा सर जी आपने इस मैदान पर 22 रन बनाने तो सिंगल डबल और अच्छी गेंद का सम्मान बुरी गेंद का अपमान करिए. ये क्रिकेट अपने साथ आसानी से बनता हुआ नजर आएगा. अगली गेंद आउट साइड पर गेंद को खेला. गेंद मिड विकेट पर गेंद हवा में खिलाड़ी है वहां पर क्या ड्रॉप. ओ ये देखो ड्रॉप. साला आधीच कर्ज बाजारी त्यात उसना शेजारी. मस्त झेल व्हायला इथे तुमचे स्कोर नाही परत झेल सोडला तुम्ही. याला तर काय म्हणावं देखो. येस येस गरीबी में. दादा ये तूने क्या किया. यस हे प्रभु हे अल्लाह ये क्या हुआ कैसे हुआ. झाला पण या ठिकाणी जाऊ दे शेवटी विकेट घर. पण तो टार्गेट मध्ये यांना मात्र कमालीची फलंदाज क्षेत्ररक्षण करायचं. गोलंदाजी नसली तर फिल्डिंग मात्र आपल्यातून करावे लागेल. चला षटक क्रमांक पहिलं प्रगती. पहिलं षटक संपुष्टात काय. चला वन डाऊनचा फलंदाज प्रीत द न्यू मॅन. नवीन फलंदाज या ठिकाणी प्रीत. संघाची धाव संख्या 22 धावांची गरज. 22 धावांचा माग करतात या ठिकाणी विकास 11 बॉलिंग आणि कोरडी असा हा विद्यमान सामना. 2 टोक्यामध्ये घमासान धुमशान धुमत चक्री चकमक जुगलबंदी आत्ताशबाजी हमरी तुमरी यादवी रणधुंदवी रणधुमाळी रणकंदन. अटी तटीचा सामना. दोन्ही संघ तुल्यबल. शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. क्रिकेटचं भविष्य आणि पवार साहेबांचं राजकारण याचा नियम नाही बरोबर की नाही. चला बॉलिंग मार्क होता या नवीन गोलंदाज. काय नाव रे. प्रणव. जास्त पी नावाची आहे तो इथे बरेच नाही का. प्रीत प्रणव. प्रणव तयार. संघाच्या वजनात दुसरं षटक प्रगती पदावर. वन डाऊनचा फलंदाज या ठिकाणी प्रीत. यश भाई बोला किधर भी चला. 1000 रुपये बॉलिंग दाबूया विकास 11. आणि हा शॉर्ट पिच चेंडू अकोट टप्प्यात या ठिकाणी. चेंडू गेला या ठिकाणी. काऊ कॉर्नर मिळतील 2 धावा. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. येस काय रनिंग बिटवीन द विकेट. आणि प्रीत यांनी जर षटकार मला प्रत्येक षटकाला 1000 रुपये. तर कोण स्पॉन्सर्ड चैतन्य गंधार यांच्याकडून 1000 रुपये. काय प्रत्येक षटकार एव्हरी सिक्सर यू विल गेट 1000 फ्रॉम चैतन्य गंधार. 1000चा कॅश प्राईज. 500 1000च्या बोलीशिवाय नाही हो इथं. जबरदस्त आहे. हो येस पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप. पण चेंडू चांगला होता परंतु दिशेने थोडासा भरकटला. चेंडू गेला या ठिकाणी गलीच्या दिशेनं. मिळेल एक धाव. पंचाचा लेग बाय. त्याच्या तंगड्यावरती केलं म्हणजे लेग बाय बरोबर की नाही. असं तंगड्यावरती कोण करतं माहिती आहे. मग सांगितलं असतं लाईव्ह नसती तर. म्हणून त्याला टेस्ट ट्यूब परवडली पण साली युट्यूब नको. चला बॉलिंग मार्क प्रणव. संघाची धावसंख्या या ठिकाणी किती 9 वर 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. फक्त इंग्लंड में राहिल्या 13 धावांची गरज विकास 11 बॉलिंग संघासमोर. आणि हा यस बॅकफुटला जायचा पण तो चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. आणि 1 बाउन्स
जबरदस्त फ्लाईट दिला उद्वेष्टीच्या बाहेरून गॅदर केली एस्ट्रिक्शो डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थगित सेमीत कुंठित स्तंभित धावसंख्या रोडावली, धावसंख्या थंडावली, धावसंख्या फक्त इनिमिन 9 धावा, 9 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपदावर या ठिकाणी बॉलिंग आणि कोरोडे असा हा विद्यमान सामना. दोन बलाढ्य संघ ताकदवर. निष्णात संघामध्ये एक जबरदस्त संघर्ष, दोन टोक्यामध्ये चुरस, ईर्ष्या, चढाओढ, संघर्ष. अहमामिका बॉलिंग मार्ग प्रणव. हो यस, पुन्हा एकदा क्लास डिलिव्हरी. यस, क्या बात आहे. जबरदस्त कटर आउटसाईड द स्टंप. पुन्हा एकदा चांगला चेंडू, जबरदस्त मारा. जरा अजूनही 10-1 धावा असते तर नक्कीच बॉलिंग संघाला कुथवलं असतं. काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी प्रणव यांची. धावसंख्या 9. शॉर्ट मिड विकेट, एक मिड ऑफ, लॉंग ऑन, डीप मिड विकेट, बॅकपास क्वेलिंग अशा मध्ये एक बघूया. बॉलिंग मार्क तयार. आणि हा यस, अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह, जबरदस्त टायमिंग, क्लास फटका 4 धावांसाठी. बघूया समय सूचक, समयबद्ध फटका. क्या बात आहे. विजय पाटील यांची मात्र शैली जबरदस्त आहे. यस, आणि बॉडी पण बरी आहे ना का, शिल्पा शेट्टी सारखी आहे की नाही. म्हणजे तिच्यापेक्षा थोडी जास्त आहे, पण नाचायला तिच्यापेक्षा भारी आहे. बारमध्ये नाचणाऱ्या 10 पूर्ण एकटा विजय पाटील भारी आहे. भाग्यशवाडी मानस म्हणजे कोणी षटकार माराने 1000 रुपये घेऊन जा. यस, काय जबरदस्त ऑफर, जबरदस्त लालूच. आणि हा यस, आउटसाइड द स्टंप, वाईटचा इशारा. सवय न मारा, दिशाहीन मारा. ये देखो क्या बात आहे. नाटके अंपायर. ये है जय जय शिवशंकर है ना, राजेश खन्ना का, वही एक्शन थी उनकी. टोटस कोईट्स 12, किती रे 13 14 ना, 14 राहिल्या फक्त. इनमेन 8 धावांची गरज. हा यस, पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी. यस, जबरदस्त मारा पुन्हा एकदा या ठिकाणी. 15. चेंडू गेल्या फसलिपच्या दिशेने जाहीर घोषित, निर्धारित 1 धावेचा इशारा, 1 धावेचा संकेत, निर्वाळा दावा, समर्थन, 1 धावेचं प्रतिपादन. 1 रन्स विल गेटिंग. टोटस्को इज मेविंग 15 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात म्हटतं या ठिकाणी. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. 12 बॉल्स टू म्हणजे 7-12. काय योगा आहे बघा. 12-7 12 म्हणजे प्रति षटका मग तुम्हाला ठोकावे लागते 3.5 धावा. यस, 7-12 नाव घ्या. बॉलिंग अतिशय दमदार आयोजन. विकास स्मृती चषक 2024 हे अभूतपूर्व दमदार आयोजन. क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मांदी आली. मैदानामध्ये अतिशय म्हणजे जे नैसर्गिक, नॅचरल माझ्या समवेत आज दिवसभरात बघूया. अतिशय अफलातून समालोचक भरत मोरे म्हणते त्यांचं चिपळूण ना, रत्नागिरी महाडच्या. अच्छा अच्छा, चौदार तळेवाले आहेत ते रायगड. अच्छा अच्छा, चला नवीन गोलंदाज. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. बॉलिंग मार्क तयार. संघाच्या वतीनं तिसरं षटक आपल्या ठेवणीतलं पठाडीतलं वैयक्तिक पहिलं षटक. 12 चेंडू 7 धावांची गरज. टार्गेट नक्की सोपं आहे, कमी टार्गेट आहे. बघूया, शेवटी क्रिकेट आहे. राईट महोदय विकेट. पहिला चेंडू तयार. गोलंदाज यश. हो यस, पुन्हा एकदा फलंदाज म्हणते या ठिकाणी. गॉड बिहाइंड. यस, अफलातून डिलिव्हरी या ठिकाणी. बॅटची एज घेतली आणि अफलातून झेल बिहाइंड द विकेट. आणि धक्का क्रमांक बसेल दुसरा. 11 मध्ये 7 धावांची गरज. नवीन फलंदाज सर्व टीमना विनंती करतोय, भले 1-2 बॅट कमी आहे ना, मग गाड 11 आणा नाही का, ते इन्फेक्शन व्हायला नको. तो घालणार, हा काढणार, तो काढणार, तो घालणार. 11 balls to go. Needed 7 runs for victory. विकास 11 आणि नवीन फलंदाज कौस्तुभ. कोणी षटकार मारा, 1000 रुपयाचं कॅश प्राईज. खास करून बॉलिंग संघाला ही ऑफर असेल. चैतन्य वजानी गंधार वजाजीकडून खास करून कौस्तुभसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज. षटकार मारा, 1000 रुपये घेऊन जा. येस, आणि पैसे भेटल्यानंतर जरी खुर्ची टाकून वाईन शॉपच्या बाहेर बसला तरी पैसे जमणार नाही. तुमचा स्टॅमिना संपेल, पैसे जमणार नाहीत. अजून जशी संध्याकाळ होईल तसे पैसे भरत मोरे अजून जास्त लागतील नाही का. येस, फक्त तुम्ही तुमचं दाखवलं पाहिजे कौशल्य.
आणि हा यस पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी समय सूचक फटका बघूया. पुन्हा एकदा 2 धावेचा बेनिफिट, 2 धावांनी राहिल्या फक्त 5 धावांची गरज. 10 मध्ये 5 धावांची गरज. 10 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 5 रन्स. अतिशय सोपं आव्हान, कमी आव्हान, जुजबे वाजबे मामूली किफायतशीर नगण्य स्कोर जिंकण्यासाठी इनमेन होऊन त्या 5 धावा. 10 चेंडू 5 धावांची गरज. कौस्तुभ 1000. जुगार खेळायला काय हरकत आहे ना का, मॅच टोटली हातामध्ये आहे. हो येस, स्टेप आउट झाला होता परंतु समय सुद्धा बोई अतिशय चांगली गोलंदाजी, डोक्याचा पूर्णपूर वापर केला आहे यश. यस, आणि जर मॅच फिनिश केली धोनी स्टाईल तुम्ही षटकार मारून तर 1000 रुपये मिळतील. गंधार वजे आणि चैतन्य वजे, भागेश वजे आणि मानस वजे. आणि हा चेंडू दिशाहीन चेंडू. यस, आउटसाइड द लेग स्टंप. राहिल्या फक्त इन 4 धावा. येस, आता ही चौकार षटकार मारू शकता पण चौकारला किंमत नाही हो. चौकाला किंमत आहे का सांगा मला, छक्क्याला किंमत आहे. छक्के म्हणजे 6 धावा, मराठी भाषा आहे समजून घ्या. हो येस, पुन्हा एकदा चेंडू पुश केला या ठिकाणी, शॉट मिडवे केला. हो पुन्हा एकदा खराब फिल्डिंग परंतु बॅकअप आहे मात्र या ठिकाणी. राहिल्या फक्त इनमेन 3 धावा. यश तयार. 8 चेंडू 3 धावांची गरज. आणि हा यस चेंडू या ठिकाणी जाईल आणि मिळतील बघूया. जवळजवळ सामना या ठिकाणी आपल्या बाजूनं. काय डिक्लेअर आहे का काय, 1 धाव बघूया. राहिल्या फक्त इनमेन 2 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. 2 धावा, षटकार मारा, अजूनही चान्स आहे. आणि हा यस, क्या बात आहे बघूया. 1000 रुपयाची कमाई आणि वरती म्हणजे सोने पे सुहागा. जाता जाता हात मारून गेलाय. यस, प्रथम आणि ऐवज हेलसाठी आहे का, बाहेरून पकडला बघूया. फक्त ओनली फॉर प्रेक्षक नाही फक्त या खेळाडून पण आहे. अच्छा अच्छा, काय त्याला काय काय बक्षीस काय हे काय ऐवज हेलसाठी काय भरत मोरे 200 क्या बात आहे. कमीत कमी 1 टीन येईल. 150 रुपयात 1 टीन मिळतो, 50 रुपयात चाकणं काय हो. ए बाबू, चला या मॅन ऑफ द मॅच आहे ना हो. मॅन ऑफ द मॅच जरा सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच. खरं म्हणजे भरत मोरे आता मॅन ऑफ द मॅच बनते, मी प्लेअर ऑफ द भूषण मॅच. जसा लेडीजने यांना प्रवेश विनंती केला करते,